मला ना नेहमी असं वाटायचं, की ती हॉटेलसारखी रोटी मला सुद्धा घरी बनवता यायला हवी. पण ते कसं शक्य आहे? कारण ती तंदूरमध्ये बनवली जाते. पण गेल्या अनेक वर्षांपासून मी ही रोटी घरीच बनवतेय. कशी बनवतेय ते तुम्हाला जर शिकायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. अगदी परफेक्ट हॉटेलसारखीच टेस्ट आणि तसंच टेक्स्चर आणि खायला सुद्धा तशीच कुरकुरीत. चला बनवूयात आज मस्त अशी हॉटेल स्टाईल बटर रोटी. तर यासाठी मी काय केलं, चाळणी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1.5 कप भरून मैदा घ्यायचा आहे. 1.5 कप मैद्यासाठी 1 कप भरून गव्हाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. हॉटेलमध्ये बऱ्याचदा रोटी खूप कडक असते आणि मग ही रोटी आपल्याला खायला अजिबात आवडत नाही. खूप वेळ चावत बसावी लागते. मग असं गव्हाचं पीठ मिक्स केलं ना, की मग रोटी मध्ये-आधी कडक, कुठेतरी अशी नरम, अशी छान लागते. आता पोह्याचा छोटा चमचा घ्या किंवा 1 टीस्पून आपल्याला साखर घालायची, पिठी साखर घेतली आहे. तेवढंच आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे आणि तेवढंच आपल्याला बेकिंग पावडर सुद्धा घालायची. यासोबतच पाव चमचा भरून इथे मी बेकिंग सोडा सुद्धा घातलाय. ज्या कपाने आपण पिठं घेतली ना, त्याच कपाने अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं. फक्त हे दही खूप आंबट नको किंवा खूप जुनं सुद्धा नको. दही मिसळून घेतलं. आता थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि आपण जसं नेहमीची पोळी करण्यासाठी, चपाती करण्यासाठी जसं पीठ मळून घेतो, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ असायला हवं. खूप घट्ट नको किंवा खूप पातळ सुद्धा नको. अगदी एक परफेक्ट अंदाज सांगायचा म्हणून कपामध्येच मी 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे. यामधलं किती शिल्लक पाणी राहतंय हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं पीठ मळून झालंय. पण हे मी खूप वेळ मळत बसणार नाही. अगदी आता सुरुवातीला याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात आणि साधारण अर्धा 1 मिनिटासाठी तेल लावून मळून घेऊ. आता ना हे पीठ भिजणं खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5-2 तास तरी तुम्ही हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. मग रोटी मस्त फुलते सुद्धा. आता याच पिठाचे तुम्ही नान सुद्धा बनवू शकता. वरून थोडीशी कलोंजी, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेलं लसूण सुद्धा घालू शकता. आता इथे बघा बरोबर अर्धा कप मला पाणी लागलेलं आहे. आता मी इथे बरोबर 2 तासांसाठी हे पीठ चांगलं भिजवून घेतलं. पीठ अतिशय परफेक्ट भिजलं जातं. थोडंसं फुललं जातं. थोडंसं तेल लावून घेऊ आणि साधारण 1 मिनिटभरासाठी छान असं मळून घेऊ. अतिशय मऊसूत असा हा गोळा होतो आणि पटकन यामध्ये ग्लुटन सुद्धा निर्माण होतं. आता साधारण मिनिटभरासाठी छान असं मी मळून घेतलं. यानंतर आपल्याला किती मोठी छोटी रोटी बनवायची आहे, यानुसार तुम्ही ह्याचे छान असे गोळे करून घ्यायचे. साधारण नेहमीची चपाती असते मध्यम आकाराची, त्यापेक्षा थोडेसे मोठेच गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत. एवढ्या पिठामध्ये बरोबर 7 आपले गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे आपल्या 7 रोट्या तयार होतील. झाकून साईडला ठेवायचं आहे. आता याला पिठी लावून घेतली, मैदा लावून घेऊ शकता तुम्ही. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. साधारण नेहमीची चपाती किंवा पोळी आपण लाटून घेतो ना, त्यापेक्षा थोडीशी जाडच रोटी ठेवायची. म्हणजे जर तुम्हाला खूप कुरकुरीत आवडत असेल, तर तुम्ही पातळ नक्कीच लाटून घेऊ शकता. पण इथे मी हलकीशी चपातीपेक्षा जाड ठेवलेली आहे. आता ही तव्याला छान अशी चिकटून बसावी, यासाठी आपण भाकरीला कसं पाणी लावून घेतो, त्याच पद्धतीने सेम असं पाणी वरच्या साईडने लावून घ्यायचं आहे. आता इकडे लोखंडी तवा मी नुकताच गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. साधारण अर्धाच मिनिट झालेलं असेल. खूप कडकडीत आपल्याला तवा गरम करून नाही घ्यायचा. जी पाणी लावलेली साईड आहे ती खालच्या साईडला लावायची, म्हणजे मग ही जी रोटी आहे ती व्यवस्थित अशी चिकटून बसते. हलकेसे असे याला बबल्स यायला लागले, की मग लगेचच आपल्याला पलटी करून गॅसची फ्लेम हाय करून सगळ्या साईडने छान अशी ही रोटी भाजून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता अशी गॅस फ्लेमवरती धरायची, सगळ्या साईडने असा तवा फिरवायचा, म्हणजे मग व्यवस्थित अशी भाजली जाते. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी रोटी दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी अशी भाजून झालेली आहे. इथे तुम्ही बघा अगदी दिसतीये की नाही हॉटेलसारखीच. वरून थोडंसं बटर लावून घेतलं की मस्त चवीला सुद्धा जबरदस्त लागते. अशीच ही रोटी खायला सुद्धा खूप कमाल लागते. अशी खूप कडक होत नाही, वातड होत नाही. ही रोटी तुम्ही कशासोबत सुद्धा खाऊ शकता. म्हणजे नॉनव्हेजचे पदार्थ असू देत किंवा मग आपले पनीरचे असू देत, वेगवेगळ्या हॉटेल स्टाईल तुम्ही जे काही भाज्या बनवणार आहात त्यासोबत ही रोटी नक्कीच कमालीची लागेल. आणि हवं तर कुरकुरीत सुद्धा तुम्ही इथे रोटी बनवू शकता. थोडीशी पातळ लाटून घ्यायची, मग कुरकुरीत होते. आणि पाहताच तुम्हाला कळत असेल की अजिबात वातड ही रोटी झालेली नाही. अगदी परफेक्ट भाजलेली आहे